शेतकरी मित्रांनो, तापमान सध्या भरपूर वाढलेलं आहे आणि वाढलेल्या तापमानामुळे वेल आपल्याला दिवसा कोमेजलेलं दिसत आहे। त्याचबरोबर पाने कुठे कुठे पिवळी आणि फळेसुद्धा पिवळी होताना दिसत आहे। तर पुष्कळ ठिकाणी हा प्रॉब्लेम दिसून येत आहे, कारण आता सध्या परिस्थिती अशी आहे शेतकरी मित्रांनो की स्ट्रेस खूप पडत आहे याच्यावर आणि अतिरिक्त टेम्परेचर आहे। तर काय उपाय करायचा आहे जेणेकरून ढेमसाची वेल चांगली राहील, फळ पिवळे पडणार नाही, हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम हे जाणून घेऊया की फळ पिवळे पडण्याचे कारण किंवा वेल पिवळे पडण्याचे कारण काय असते। तर नंबर 1, यात हे एक वेलवर्गीय पीक असून यात पाण्याची मात्रा 80 ते 90% असते। मग यात काकडी, ढेमसा, टरबूज, खरबूज, दोडका असे कोणतेही पीक आपण समजू शकतो। पाण्याचे नियोजन कमी जास्त झाले तर वेल पिवळे पडते किंवा फळ पिवळे पडू शकते। त्यानंतर दुसरं म्हणजे फुलांचे रूपांतर फळात होत असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता होते, त्यामुळे संपूर्ण वेलींना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांच्या शेड्यूलप्रमाणे करणे आवश्यक असते आणि तो जर नाही झाला तर वेल किंवा फळ पिवळे पडते। नंतर नंबर 3, सनबर्निंग म्हणजे अतिउष्णता हा एक मोठा कारण असतो। आता हे सगळं जाणून घेतल्यानंतर आपल्याला आता काय नियोजन करायचे आहे, तर आपल्याला ढेमसा पिकात फूलसुद्धा आणि फळसुद्धा आहे व दिलेल्या थंबनेलनुसार ढेमसा पिवळा पडत आहे, तर त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा करणारे प्रॉडक्ट ते म्हणजे RFCचे सुपर सेटर हे घ्यायचे आहे, ज्यात झिंक, बोरॉन, मॅग्नीज, फेरस, मॉलिब्डेनम आणि इतरसुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्ही पाहू शकता, जे पिकांची अन्नद्रव्यांची आवश्यकता पूर्ण करते। याचे प्रमाण प्रति लिटरला 2 ml प्रमाणे तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर याच सारखे दुसरे प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचे झाले असते म्हणजे ॲग्रीसर्च कंपनीचे एक्सिड तुम्ही घेऊ शकता। आता एक्सिड का बरं, तर यात आपल्याला अमिनो ॲसिड सोबत चिलिटेड मायक्रोन्यूट्रियंट्स मिळतात, जे पिकांचे सर्व प्रकारचे पोषण करण्यास सक्षम आहे। यामुळे क्लोरोफिल वाढून पीक हिरवेगार ठेवण्यास मदत मिळते। याचे प्रमाण प्रति लिटर 2 ml प्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आता यात नंबर 3 चे उपाय म्हणजे कोणत्याही कंपनीचे अमिनो बेस्ड टॉनिक तुम्ही घ्या, त्यात 0.34 सोबत युरिया न घेता मॅग्नेशियम किंवा फेरस सल्फेट तुम्ही घेऊ शकता, ज्यामुळे अतिउष्णतेपासून फळांचा बचाव होईल व फळ आणि वेल हिरवे ठेवण्यास मदत होईल। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ढेमसा पिवळा पडत असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करा, रिझल्ट नक्की मिळेल। आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तोपर्यंत जय जवान जय किसान।